जी आपण रील टाकली होती 2 दिवसा अगोदर, त्या रीलला खूप छान असा प्रतिसाद मिळाला आहे तुमच्याकडून. त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला एवढं प्रेम आणि सपोर्ट केला त्याच्यासाठी, आणि तुमचे सुझाव दिले एवढे छान छान, त्यासाठी खरंच कोटी कोटी धन्यवाद. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की खूप लेडीजनी मला त्याच्यामध्ये विचारलं का ताई तुमचं रुटीन शेअर करा आम्हाला. फास्टिंगमध्ये वॉटर फास्टिंगमध्ये रुटीन नसतं मॅडम, पण जो काही आता अनुभव माझा फास्टिंग रुटीनमध्ये राहणार तो मी थोडा थोडा याच्यावर शेअर करत जाईल. तर आपल्याला ही 2 लिटरची बॉटल लागतं पाणी प्यायसाठी, म्हणजे एक्झॅक्टली 2 लिटर आहे. म्हणजे आपण हे मोजून पिऊ शकतो. दिवसातून 4 लिटर मला माझ्या बॉडीच्या हिशोबाने आणि वेटच्या हिशोबाने प्यायचं आहे, 4 लिटर. तर कालचा पहिला दिवस होता आपला, तर आपला 4 लिटरचा टास्क कंप्लीट नाही झालेला आहे. आपल्याला सवय नाही आहे, तर थोडी थोडी आपण सवय करू. आपण काल फक्त 2 लिटरच पाणी पिलं, आणि त्याच्यानंतर जर कुठली जर्नी आपण स्टार्ट करत आहे, असं काही नाही की आपल्याकडे वेइंग मशीन पाहिजेच म्हणून. आता खूप आपल्याकडे शॉप असतात, किराणे शॉप झाले, मेडिकल झालं, कसले पण कटलरी वगैरे झाली, तिथे ना वजन करायची मशीन असते बाहेर, 1 रुपये की 2 रुपीज घेतात ते. तिथं आपण चेक करू शकतो. असं आपल्या घरी आहे अशी वेइंग मशीन तर ठीक, आणि नसली तरी फार छान, आपण जाऊन बाहेर करू शकतो, त्यात एवढा प्रॉब्लेम नाही. आपण तसे लेडीज आहे, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन राहते, तर आपण ते प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन काढलंच पाहिजे प्रत्येक लेडीजने. पैसा वाचतो. आता ही मला गिफ्ट केली होती, तर म्हणून माझ्याकडे आहे, म्हणून मी हे चेक करते. मला रोजचं अपडेट माहीत पडतं. तर आपण काल एक लेडीजचा आणखीन त्याच्यामध्ये प्रश्न होता असा की ताई तुम्ही आधी 20 किलो जे कमी केलं ते कसं केलं. तर मॅडम मी ते एका मॅडमकडून शिकून घेतलं होतं, तर म्हणून ते मला माहिती आहे की वजन कसं कमी करायचं होतं म्हणून. माझा बाळ उठला, आवाज येते. चला आजच्यासाठी एवढंच, भेटूनंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि जे काही माझ्यासोबत याच्यामध्ये जर्नीमध्ये होत राहते, मला काही जाणवेल, मी तसं त्याच्यात तुम्हाला अपडेट टाकत जाईल. तर थँक्यू सो मच. वॉटर फास्टिंगमध्ये जर तुम्ही पाणी पित असाल तर एकदम पाणी पिऊ नका, असं हळूहळू. हळूहळू पाणी प्यायला सुरुवात करा. आज पहिला दिवस होता आपला वर्कआउटचा. आपण जास्त नाही केलेला आहे, फक्त अर्धा तास केलेला आहे, जेवढा आपल्याला वेळ भेटला होता तेवढा. बघू आता मध्ये जर आपल्याला आणखीन वेळ भेटला इव्हिनिंगला, तर इव्हिनिंगला पण आपण करू, पण सध्याच आपण अर्ध्या तासापासूनच स्टार्ट केलेली आहे. एकदम नाही जमणार, पण जमता जमता हळू मात्र जमून जाईल. कुठे पोचण्यासाठी कुठून तरी निघावं लागेल, अशातली सारखी गोष्ट झालेली आहे ती. चला, जर्नीमध्ये बनून राहा. जास्त वजन वाढल्याने कोणाशी बोला नाही वाटत, कोणाला भेटा नाही वाटत, कोणाच्या घरी जा नाही वाटत, कॉन्फिडन्स लेवल पूर्ण 0 होऊन जातो. तुम्ही जे काही माझ्या व्हिडिओमध्ये पाहत आहे हे आपण दुसऱ्याचं नाही सांगत आहे, हे आपलं म्हणजे मी माझं स्वतःची जर्नी तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझ्यावर हे सत्य घटनेवर आधारित आहे माझे सर्व व्हिडिओ. हे कोणाचे फॉलो केलेले नाही आहे, कोणाचे पाहिलेले नाही आहे, हे माझे स्वतःचे आहे. कारण की ज्याचं दुखतं त्यालाच कळतं आणि त्याला समजतं. 1,500 आणि 2,000 रुपये डॉक्टरांची फी, जायचा खर्च वेगळा आपला, मेडिकल 5,000चं, म्हणजे महिन्याच्या काहीतरी त्या गोळ्या लिहून देतात, 5,000च्या पूर्ण मेडिकल. आणि राहायला आणखीन हे करायची तर आणखीन 8 दिवसानंतर डबल बोलवतच बिचारा आपल्याला. म्हणजे भरत राहा पैसे आणि जगत राहा औषधाईवर, असं तर काम झालेलं आहे.